30x30चं आपलं हे सगळं स्ट्रक्चर आहे. मराठी माणसानं काही तर करावं वेगळं. तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कधी नुकसान झालं का यामध्ये? ते पण प्रॉपरली आणि व्यवस्थित केलं हं, तर. हं, नुसतं कॅल्क्युलेशन करण्यात अर्थ नसतो हं. त्याला. तरी पण फेल होण्याचं कारण जास्त का आपल्याला दिसतं यामध्ये? जागा वगैरे कमी असते, कमी जागा आहे, टेरेसवर वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा सेटअप आहे. आपण वेगवेगळे व्यवसाय बघितले. दूध व्यवसाय बघितला, शेळीपालन बघितला, मेंढीपालन बघितला. एक व्यवसाय आपला राहिला होता, तो म्हणजेच खेकडा पालन, क्रॅप फार्मिंग. त्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत सांगली पलूस या ठिकाणी. आपल्यासोबत असणारे मयूर जगदाळे, ज्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि सक्सेसफुलरित्या ते चालवत आहेत व्यवसाय. कसं त्यांचं संपूर्ण नियोजन आहे, खेकडा पालन यशस्वी होऊ शकतं का, त्याला मार्केट कुठं आहे, यासंबंधी संपूर्ण माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमचा पहिल्यांदा परिचय द्या मला. नमस्कार, मी मयूर जगदाळे. हं, गेली आपण 3 वर्ष होऊन गेले की आपण एक क्रॅप फार्मिंग सक्सेसफुली चालवत आहे या इथं. हं, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ह्याच्या आधी एक माझं 8 वर्ष झालं पर्ल फार्मिंगचं पण स्ट्रक्चर चालू आहे. ते प्रॉपरली 8 वर्ष झाले आपण पर्ल फार्मिंग पण करतो. हं. त्यात पर्ल वगैरे आपण एक्सपोर्ट वगैरे करतो, सगळं करून पाठवतो ते. परत हे आता एक 3 वर्ष होऊन गेले क्रॅप फार्मिंगचं पण आपण स्ट्रक्चर स्टार्टअप केलेलं आहे. आता या क्रॅप फार्मिंगकडे तुम्ही का आला? म्हणजे तुम्ही एक इंजिनियर झालेला आहात, पण नोकरी वगैरे करायला सोडून मग याकडे का आला तुम्ही? आता कसं आहे, शेवटी जॉब तो जॉब असतो. स्वतःचा बिझनेस असलेला कधी पण चांगला असतो आणि हं, मराठी माणूस हा पुढे गेलेला अशी सगळ्यांची इच्छा असते. हं, तर मराठी माणसानं काही तर करावं वेगळं हं, म्हणून आपण हे सर्वात पहिल्यांदा पर्ल फार्मिंगचं चालू केलेलं होतं हं. आणि ते यशस्वीपणे चालू असतानाच आता आपण हे क्रॅप फार्मिंगचं पण एक 3 वर्ष झाले स्ट्रक्चर स्टार्टअप केलेलं आहे. मग त्याचा अभ्यास वगैरे कसा केला तुम्ही आता हे संपूर्ण? जे पर्ल फार्मिंगचं म्हणलं तर रिसर्च सेंटर आहे आपलं. हं, ह्याच्यामध्ये आहे, भुवनेश्वरमध्ये आहे, सिफामध्ये. तिथं आपण 13-14 साली जाऊन बघून वगैरे आलेलो होते. नंतर हे पर्ल फार्मिंग 18-19 मध्ये आपण चालू केलेलं आहे ते. हं. आणि क्रॅप फार्मिंगचं हे राजीव गांधी रिसर्च सेंटर तमिळनाडूला आहे, केंद्र शासनाचं. तिथं पण जाऊन बघून आलं. तिथं पण सॉल्टेड वॉटरचं होतं, पण आपण हे जे केलेलं आहे फ्रेश वॉटरचं पर्ल फार्मिंग क्रॅप फार्मिंगचं स्ट्रक्चर स्टार्टअप केलेलं आहे. मग इतर व्यवसायांपेक्षा तुम्हाला क्रॅप फार्मिंग का बरं वाटतंय? आता मासे कसं असते, मासे हे अवेलेबल भरपूर ठिकाणी होऊन जाते. तसे क्रॅब हे अवेलेबल फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्येच अवेलेबल होते. हं, ऑफ सीझनला क्रॅब भेटत नाहीत आणि क्रॅबची डिमांड मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहे. हं, एकतर हॉटेल लाईनला खाण्यासाठी भरपूर प्रमाणात वापरतात आणि मेडिसिनमध्ये पण याचा कॅल्शियमची पावडरसाठी पण क्रॅबचा उपयोग केला जातो. हं, कारण की ऑफ सीझनला खेकडे कुठेही भेटत नाहीत. त्यामुळे आपण त्याचं सेलिंग वगैरे भरपूर प्रमाणात हॉटेल लाईनला होऊन जाते याचं. हं, आणि जास्त अवेलेबिलिटी नसल्यामुळं हा स्ट्रक्चर करणे योग्य आहे सर्वांनी. कारण की मागणी भरपूर आहे, पण हं, प्रोडक्शन कमी आहे ह्याचं. हं. त्यासाठी आपण हे क्रॅप फार्मिंगचं चालू केलेलं आहे आता सगळे. आता सुरुवात तुम्ही केल्यानंतर तुम्ही इंजिनियर आहात. मग घरच्यांचा कसा प्रतिसाद होता आणि तुम्ही याकडे वळताना पहिलं पाऊल कसं टाकलं? आता ज्यावेळेस सर्वप्रथम मी चालू केलं आहे ते पर्ल फार्मिंगचं केलेलं आहे. हं, जॉब करत होतो. कोरोना जसं चालू झाला तसं मी इकडे आल्यानंतर हे चालू केलं होतं. हं, अगदी छोटीशी सुरुवात केलेली होती आणि पण सगळ्यात यश येत गेलो आणि मग भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सपोर्ट पण केला. त्याच्यामुळे आपण आता ह्या स्टेजला आलेलो आहे. त्यात सक्सेसफुल झाल्यानंतर क्रॅप फार्मिंगचं पण आपण सक्सेसफुली रन केलेलं आहे. अजून माझे बरेच बिझनेस आहेत वेगवेगळे. हं. ते लवकरच आपल्याला बघायला भेटतील. आता मला सांगा की खेकडे पालनाचं आपल्याला खेकडे पालन का गरजेचं आहे इथून पुढे जाताना? आता खेकडे पालन गरजेचं आहे कारण की एकतर ह्याचं मार्केटमध्ये जास्त प्रमाणात मागणी केली जाते. बरं. खाण्यासाठी ह्याचा जास्त वापर आहे कारण की फ्रेश पाण्यातील, गोड्या पाण्यातील खेकडा हा खाण्यासाठी चवदार असतो आणि तो जास्त प्रमाणात वापरला जातो. प्लस म्हणजे जसं म्हणलं की चिकन मटनमध्ये कसं एक 300-400 mg कॅलरीज असतात, हं, पण आपल्या खेकड्यामध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असते. 1370 mg कॅलरीज असते. हं, तो शरीरासाठी खाण्यासाठी पोषक आहे. म्हणजे ह्यातून कॅल्शियमचं प्रमाण जास्त भेटतो आपल्याला. त्यामुळे हं. आपल्या शरीरासाठी हा एक फायदेशीर क्रॅब आहे खाण्यासाठी. त्यामुळे मार्केटमध्ये जास्त चालतं. तुम्हाला डॉक्टरसुद्धा म्हणतील की मटन चिकन खाण्यापेक्षा क्रॅब जास्त प्रमाणात खावा, हं, शरीरासाठी हेल्दी असते ते. हं. आता सुरुवात केल्यानंतर तुम्ही क्रॅप कितीपासून सुरुवात केली? आता हा तुम्ही समोर जे माझे स्ट्रक्चर पूर्ण दिसतं हे एका गुंठ्याबदल्याचं, गुंठ्याला थोडं कमी आहे. एक गुंठ्यामधलं आपलं हे स्ट्रक्चर आहे पूर्ण. किती बाय किती आहे? 30x30चं आपलं हे सगळं स्ट्रक्चर आहे. बरं. 30x30चं आहे. हा टँकमध्ये जवळजवळ आपल्याला एक वर्षाकाठी म्हणजे एक वर्षानंतर आपल्याला जवळजवळ ह्यातून एक 2-2.5 टनापर्यंत उत्पन्न पूर्ण प्रॉपरली निघून जातं. हं, ह्या टँकची प्रॉपरली रचना केलेली आहे. ह्याचे बरेच एक कॅल्क्युलेशन आहे पूर्ण टँकचं. त्या कॅल्क्युलेशननुसार नुसताच फक्त चौकोनी बांधला आहे, पाणी भरले, झाडे लावले असे नाही. हं, परिपूर्ण अभ्यास करून केलेला हा टँक आहे आणि तसाच स्ट्रक्चर केलं तर
क्रॅब वगैरे व्यवस्थित राहतात, मेंटेन राहतात. आता बरेच ठिकाणी मी बघितलं काही जण म्हणतात क्रॅब फार्मिंग केल्यानंतर फेल होतं. फेल का होतं की जी लोक करणार आहेत ते प्रॉपरली कोणीही करत नाहीत. फक्त स्ट्रक्चर बांधणे, खेकडे सोडून देणे एवढंच फक्त त्यांच्या मनामध्ये असतं. तसं प्रॉपरली पाण्याचे पॅरामीटर मेंटेन ठेवले पाहिजेत. त्याचे लेवल असतात, pH असू दे, अन्य काही लेवल्स असतात, ते आपण सगळ्या मेंटेन ठेवतो. ऑक्सिजन पण योग्य प्रमाणात त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो. तसेच फूड देताना असते ते योग्य प्रमाणात त्यांना फूड दिलं, क्वालिटीफुल फूड दिलं तर ते ग्रोवेशन चांगले होते, व्यवस्थित मेंटेन राहतात आणि व्यवस्थित जगतात. टेम्परेचर मेंटेन ठेवणे हाही त्या एक पार्ट आहे क्रॅब फार्मिंगचा. हे सर्व दृष्ट्या समजून घेऊन त्या पटीनं आपण हा टँक हा समोर बनवलेला आहे प्रॉपरली. आता मला सांगा की आपण जे हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यामध्ये कोणती कोणती काळजी घेतलेली आहे स्ट्रक्चर बनवताना तुम्ही? आणि एक स्ट्रक्चर बनवताना एकतर पाण्याचा एक प्रॉपरली निचरा झाला नाही पाहिजे, पाणी एक स्टेबल राहिले पाहिजे. तसे त्यात एक वेगवेगळ्या प्रकारचे 6-7 प्रकारचे लेयर्स भरलेले आहेत आपण याच्यामध्ये. जसं की वेगवेगळ्या प्रकारची मातीच असते तशा वेगवेगळ्या प्रकारचे 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे लेयर भरलेले आहेत. तसंच पाण्याचे टेम्परेचर कंट्रोल राहण्यासाठी फॉगर सिस्टीमचा सुद्धा आपण इथं वापर केलेला आहे. शेडनेट सुद्धा वर बसवलेला आहे. आणि त्यांना खेकडा हा उभयचर प्राणी आहे, पाण्यामध्ये खेकडा हा 24 तास राहू शकत नाही. त्यामुळे आपण टँकमध्ये एक 2 पार्टेशन केलेलं आहे, एक पाण्याचा भाग केलेला आहे आणि एक जमिनीकडील भाग केलेला आहे. मग ज्यावेळेस खेकड्याला पाण्यात जायचं असेल तर तो पाण्यात जाऊ शकतो आणि बाहेर यायचं असेल त्यावेळेस तो गवतामध्ये इकडं फिरू शकतो. असं आपण प्रॉपरली ह्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. खेकडा हा प्राणी फक्त संध्याकाळचा बाहेर पडतो, दिवसा बाहेर पडत नाही. ज्यावेळेस त्यांना संध्याकाळी आपण एक सवय लावलेली असते, खायला तुम्हाला ह्या स्पॉटला भेटेल, तसं आपण प्रॉपरली इथं स्ट्रक्चर सगळं उभा केलेलं आहे. जसं क्रॅबला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण स्ट्रक्चर उभा केलेला आहे. त्यामुळे एक आत्ताच्या कंडिशनला सक्सेसफुली रनमध्ये चालू आहे आपला हा क्रॅब फार्मिंगचं स्ट्रक्चर. आता तुम्हाला सुरुवातीला खर्च किती झाला मग? आता हे एक मेन टँकचे स्ट्रक्चर बांधायचे म्हणले तर आपल्याला एक प्रॉपरली एक 2.5-3 लाख रुपये खर्च येतो. सगळा स्ट्रक्चर उभा करण्यापासून A to Z पर्यंत आपल्याला 3-1 लाख रुपयेपर्यंत खर्च जातो. तर हे जो खर्च करतो हा 1 टाइम खर्च असतो, कारण की एकदा आपण क्रॅब सोडल्यानंतर सारखी सोडावी लागत नाही, त्यांची ब्रीडिंग होत जाते. एक फिमेल क्रॅब जवळजवळ 250-300 पिल्ले घालते. त्याच्यानुसार आपल्याला स्ट्रक्चरमध्ये भरपूर येतं. आपण पाहिजे ते सेलिंग करायचे आणि आपल्याला ब्रीडिंगसाठी पण राहिलेला क्रॅब आपण इथं ठेवतो. खाण्यासाठी क्रॅब असतो तो एजेड विकतो आणि ब्रीडिंगसाठी असतो तो ॲडल्ट क्रॅब आपण इथे ब्रीडिंगसाठी फक्त ठेवलं, कारण की क्रॅबची लाईफ जास्त नसते. फिमेल क्रॅब ही 1-3 वर्ष जगते, मेल क्रॅब हा 2.5 वर्ष जगतो. त्याच्यामुळे आपण त्याच्या पट्टीमध्येच इथे क्रॅब सगळे ठेवतो. आता टोटल किती क्रॅब आहे तिथे? आता आपले जवळजवळ आता मे महिना चालू आहे. आतापर्यंत आपण जवळजवळ 1.5-2 टनापर्यंत सेलिंग केलेलं आहे. अजून एक टनभर ह्यामध्ये माल आहे, तो पण आता आपल्या जूनच्या आधीपर्यंत किंवा जूनमध्ये संपून जाईल. आणि परत आपल्याला ब्रीडिंगसाठी यात क्रॅब ठेवलं जातो 400-500 किलो आपण ठेवतो तसंच. आता मेल किती ठेवतात आणि फिमेल किती घ्यावे लागतात? मेल फिमेल कसं 50-50% ठेवावे लागते. आता 50-50% का ठेवावं लागते, कारण की ह्यांचा जो मीटिंगचा कालावधी असतो एक 2.5 तासाचा कालावधी असतो. त्याच्यामुळे आपल्याला एक 50% मेल 50% फिमेल हे टँकमध्ये सोडणे अत्यंत गरजेचं आहे. काही ठिकाणी आता माझ्याच एक पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी एक सांगितलेलं होतं की 80% फिमेल 20% मेल, पण हे सुरुवात असल्यामुळं मी ते पण प्रॉपरली सांगू शकलो नाही, कारण की त्यानं कसं होतं की मीटिंगचा कालावधी टाईम जास्त असल्यामुळे आपण ते 50-50% ठेवतो. 50% फिमेल और 50% मेल हे ठेवावे लागते त्याच्यामध्ये. आता पूर्णपणे जर मला सांगा की आपल्याला उत्पादन कशा प्रकारे मिळते यातून आणि किती नफा होऊ शकतो आपल्याला यातून? आता ह्या टँकची एका गुंठ्यापासून आपल्याला एक 2.5 टनापर्यंत आपण चला एक 2 टन आपण उत्पन्न पकडून चालू, राऊंड फिगर 2 टन आपण माल पकडून चालू. 2 टन जरी उत्पन्न मिळालं, 300 रुपये जरी किलोनं आपण सेल आउट केला तर आपल्याला 6 लाख रुपये ह्या एका गुंठ्याच्या टँकमधून मिळू शकतो. ते पण प्रॉपरली आणि व्यवस्थित केलं तर. नुसतं कॅल्क्युलेशन करण्यात अर्थ नसतो त्याला प्रॉपरली त्यांना फूड देणे, पॅरामीटर्स मेंटेन ठेवणे, जेवढी त्यांची जे काही टेक्निकली पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला हा नफा 100% भेटू शकतो. त्याच्यापेक्षा पण जास्त रेट असतात. आता काही ठिकाणी 600 रुपये किलो, पण बॉम्बे वगैरे ह्या साईडला 600, गोव्याला वगैरे 500-600 रुपये किलो जास्त भेटू शकतात. पण प्रॉपरली ॲव्हरेज फक्त 300 रुपयानं पकडलं तर आपल्याला ह्या टँक स्ट्रक्चरपासून आपल्याला एक 6 लाख रुपये वर्षाकाठी भेटू शकतात, पण व्यवस्थित केलं तर. आता मला सांगा की लाईफ सायकल कशी असते यांची? आता ह्यांची लाईफ सायकल किती असते, 3-1 वर्ष जगतो खेकडा कसाही. कारण की ज्यावेळेस ब्रीडिंगचा ह्यांचा वेळ असतो जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्यामध्येच फक्त क्रॅब हा ब्रीडिंग करतो, म्हणजे पिल्ली सोड देतो. पण ह्या टँकमध्ये मी जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये मला डिसेंबर-जानेवारीमध्ये सुद्धा ब्रीडिंग होतं. का होतं की यात मी फॉगर सिस्टीम केलेलं आहे. ह्या टँकमध्ये आपण नॅचरली पाऊसच पडतो, डेली 15 ते 20 मिनिटं ह्याच्यामध्ये आपण पाऊस पडतो. त्याच्यामुळे त्यांचं क्लायमेट आपलं असं स्टेबल केलेलं आहे
की त्यांना असं वाटतं की आपण एव्हरी टाईम आपण पावसाच्या सीझनमध्येच आहे, त्याच्यामुळे ब्रीडिंगचा कालावधी हा जास्त होतो आणि ब्रीडिंग पण होऊ जातं त्याच्यामध्ये. दररोजचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे? आपण ह्यांना जे खाद्य देतो हे आठवड्यातून 2 वेळा देतो, फक्त आठवड्यातून 2 वेळा ह्यांना खावं लागते, डेली द्यावं लागत नाही. आठवड्यातून 2 वेळा ह्यांना फूड दिलं तर ते पण हायजीन करून प्रॉपरली व्यवस्थित द्यावं लागतं फूड ते. बरं. सगळ्यात जास्त खर्च खेकडे पालनात कशात होतो आपला? फक्त स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपला खर्च जातो आणि जे फूड असतं ते काय फ्री ऑफ कॉस्ट, वेस्टेज वगैरे असतं. कधी तर आपण विकतचे मासे वगैरे घालतो, बाकी सगळं वेस्टेज वगैरे चालतं सगळं. तरी ते पण हायजीन करून द्यावं लागतं सगळं प्रॉपरली. क्रॅब हा व्हेज पण खातो, नॉन व्हेज पण खातो, दोन्ही पण फूड खाऊन जातं. तरी पण फेल होण्याचं कारण जास्त का आपल्याला दिसतं यामध्ये? पॅरामीटर मेंटेन, कारण की ह्या कसं असतो, खेकडा हा शरीरातनं कार्बन जास्त सोडत असतो. शरीरातनं खेकडा हा कार्बन जास्त सोडल्यामुळे पाण्यामध्ये अमोनियाचं क्रिएशन जास्त प्रमाणात होतं. बरं. जर तुम्ही पाणी चेंजेस केले नाही तर इथं अमोनियाचं क्रिएशन झालं तर तिथं जो जलचर प्राणी कोणीही असू दे, मग मासा असू दे, खेकडा असू दे, शिंपले असेल, जो कोणी असेल, तर इथं मॉर्टॅलिटीचा रेशो त्यांचा वाढतो. पण पाण्याचे पॅरामीटर मेंटेन ठेवले तर वाढत नाही. पाण्यामध्ये अमोनिया झाला नाही पाहिजे, हे जे आपण काळजी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये. मॉर्टॅलिटी आपल्याला यात पण होताना बघ दिसते आपल्याला? मॉर्टॅलिटी एक नॉर्मली राहते थोडीफार, एखादा वीक असेल, एखाद्या आजारी पडलेला असेल, इन्फेक्शन थोडंफार मरतं. पण जास्त प्रमाणात क्रॅबमध्ये हा कसं यांना डिसीज काही जास्त येत नाहीत, त्यामुळे मॉर्टॅलिटीचा रेशिओ वाढतो. फक्त टेम्परेचरपासून संरक्षण करणे हे आपल्या हातात आहे. कारण की क्रॅबची जी वरची स्किन असते ती एकदम हार्ड असते, ती काय करते, धूप म्हणजे ऊन सगळ्यात जास्त शोषून घेते. त्याच्यामुळे काय होते, आतली जी स्किन आहे त्याची ती मेल्ट होते आणि त्यामुळे मॉर्टॅलिटी वीक पडून खेकडा हा मरतो. म्हणजे जास्त टेम्परेचर नसावं. हा टेम्परेचर, त्यासाठी आपण फॉगर सिस्टीम प्लस हे शेडनेट बसवली. इथं वर तुम्ही लोखंडी पत्रे वगैरे घालून चालू शकत नाही इथं, कारण जर घातलं तर हीट जास्त होणार, त्यामुळे मॉर्टॅलिटी वाढू शकते. कारण की उन्हाळ्याचं फक्त मार्च, एप्रिल, मे मध्ये या महिन्यामध्ये जरा जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचं राहतं याच्यामध्ये. आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस काय काय अनुभव येतात यामध्ये? एक तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही स्ट्रक्चर आहे, एक तर कॅल्क्युलेशननुसार बनवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित बनवणे ह्यातला एक मेन रोल आहे बघा. नुसतं फक्त बरेच जण आता काय काय, आता माझं ह्याचं ट्रेनिंग पण असतं 1 डे, आपण ट्रेनिंगमध्ये सगळं शिकवलं जातं, टँक स्ट्रक्चर वगैरे A to Z. पण काय काय जण व्हिडिओ बघून टँक स्ट्रक्चर बनवलेले लोक पण आहेत, पण त्यांचं सक्सेस झालं नाही. परत ते माझ्याकडे रिटर्न येऊन ट्रेनिंग घेतले की आम्ही फक्त तुमचा व्हिडिओ बघून स्ट्रक्चर बनवून, पण चुकलंय आमचं सगळं, क्रॅब राहत नाहीत. परत डबल ट्रेनिंग घेतल्यानंतर मग ते म्हणतात की आमचं चुकलेलं आहे, आम्ही स्ट्रक्चर चुकीचं आहे. फक्त चौकोनी हात नाही, ह्याच्यामध्ये जे लेयर आहेत, जे काय आहे सर्व कॅल्क्युलेशननुसार आपण यात परफेक्ट बसवलेलं आहे. जे काही स्ट्रक्चर असेल त्यानुसार आपण कॅल्क्युलेशननुसार पूर्ण स्ट्रक्चर उभा करतो याच्यामध्ये. आता विक्रीचं नियोजन करताना भरपूर जण चुकतात. मग विक्रीचं नियोजन कसं करावं? आपण संपूर्ण व्यवसाय चालू हो करतो, बरोबर आहे. मग आता तिथंच चुकतो. विकताना कसं असतं माहिती आहे का, एक तर हॉटेल लाईन बघितली पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट स्वतः ओन जर हॉटेल जरी टाकलं तर आपण ह्याचे सेलिंग करू शकतो. फक्त क्रॅब फार्मिंगचं हॉटेल, फक्त क्रॅबचं हॉटेल जर टाकलं तर ते भरपूर प्रमाणात चालणार आहेत. आपल्या इकडे लोकांना फक्त क्रॅबची कडी एवढीच फक्त माहिती आहे. मग त्यामध्ये क्रॅबमध्ये तुम्ही क्रॅब बिर्याणी, क्रॅब फ्राय, तंदूर वगैरे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही पदार्थ बनवून जर स्वतःचं ओन हॉटेल जर टाकलं, 1 गुंठ्यामध्ये स्ट्रक्चर प्लस त्यातून निघणारा जर क्रॅब तुमच्या हॉटेलला जर प्रोव्हाइड केला तर तो तुमचा ओन वैयक्तिक चालू होईल बिझनेस, एक स्वतःच. म्हणजे क्रॅब तयार करणे पण त्यापासून बाय प्रोडक्ट बनवून आपण सेलिंग करून देतो. प्लस हॉटेल लाईन किंवा फिश मार्केट वगैरे असते तिथे तुम्ही सेलिंग करून, अगदी तुमचं एकदा सर्वांना माहीत झालं तर जागा येऊन घेऊन जाणारी माणसं बरीच असतात. आणि दुसरी गोष्ट, आपण क्रॅबचं बसून एक तर खाण्यासाठी वापर केला जातो, आणि दुसरी ह्याच्यापासून मी आता स्वतःचं एक क्रॅब ऑइल पण आपण एक प्रोडक्ट बनवला, आता लॅब टेस्टिंग वगैरे केलेलं आहे. लवकरच आपण ते विक्रीसाठी येणार आहे. खेकड्यांचं तेल पण आपण विक्रीसाठी तयार करणार आहे. यात सुरुवातीला तुम्हाला अशा अडचणी आल्या का विक्री वगैरे करताना? नाही, कसं आहे म्हणजे आजकाल तर सर प्रॉपरली थोडंफार म्हणलं तर सोशल मीडियावर सगळं चालतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे प्रत्येकाला माहीत होत जाते, त्याच्यामुळे ऑर्डरही भरपूर असतात. आता या ऑर्डर इतक्यात की वेटिंगवर आहेत सगळेजण. कारण की आता ब्रीडिंगचा क्रॅब मला त्याच्या जे स्ट्रक्चर असते, जे माझ्यापासून ट्रेनिंग घेऊन गेलेले असते, त्या लोकांना आपण ब्रीडिंगचा क्रॅब सेलिंग करतो. त्या ब्रीडिंगच्या क्रॅबसाठी आपल्याला सगळे आता बऱ्यापैकी वेटिंग, कारण की प्रत्येकाला प्रोव्हाइड करणे, कारण की प्रॉपरली आणि चांगली मेल फिमेल ॲडल्ट ब्रीडिंगचे क्रॅब देणे हे ह्याच्यामुळे असल्यामुळे ते वेटिंगवर आहेत. ते आत्ता सगळे पूर्ण खाईसाठी आत्ता माझा क्रॅब जाईना, कारण की ह्या मेमध्ये सगळे जे क्रॅब आहेत ते ब्रीडिंगचा क्रॅब मी सेल आउट करायला लागलेलो आहे आता. आता या स्ट्रक्चरबद्दल मला सांगा की कशा प्रकारे तुम्ही बनवलेलं आहे ते? एक तर पूर्ण आपण हा चौकोनी जसं स्विमिंग पूल बनवतो त्या पद्धतीनं आपण एक पूर्ण हौद बनवलेला आहे. ह्याच्यात 2 पार्टिशन केलेले आहेत आणि ह्यात एक 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे आपण लेयर्स भरलेले आहेत. ऑक्सिजनसाठी मशीनचा वापर केलेला आहे इथं, ऑक्सिजन मशीनचा. प्लस हे वर फॉगर सिस्टीम केलेलं आहे, साईडनं जाळी मारलेली आहे. जाळी मारण्याचा ह्याचा मेन उद्देश म्हणजे
की खेकड्यांच्या पिल्ल्यांना किंवा खेकड्यांना घार आणि कावळे उचलून घेऊन जाते. त्याच्यासाठी आपण पक्ष्यांपासून संरक्षणासाठी आपण हे साईडून जाळी मारलेली आहे. तर दुसरे मुंगूस पण खेकड्यांना उचलून घेऊन जातो म्हणून आपण हे जाळी मारणं गरजेचं आहे अत्यंत त्याच्यामध्ये. आणि हे वेगवेगळे 2 टप्पे केलेले आहेत की खेकडा हा उभयचर प्राणी पाण्यात पण राहतो बाहेर पण राहतो म्हणून आपण हे जसं नदीकाठी कसा लूक असतो ओढ्याकाठी तसं आपण प्रॉपरली केलेलं आहे. गवतामध्ये वगैरे लपण्यासाठी वगैरे सर्व प्रकारचे केलेलं आहे आपण हे स्ट्रक्चर. आता इथे किती खेकडे असतील? आता जवळजवळ हे आहेत एक 700-800 ते 1 टनापर्यंत खेकडे आहेत, कारण की आपण यात सेलिंग केलेले आहेत बरेच खेकडे सगळे. बरं. तुम्हाला माहिती आहे स्टोरेज टँक आहे पलीकडे, त्या टँक आता उद्या माझ्या इथनं संगमनेर पुणे नाशिकसाठी खेकडे जाणार आहेत. ते सगळे आपण तिकडं साईडला काढून ठेवले, ते तुम्हाला दाखवेन मी त्या तुम्हाला. आता पाण्याचा pH मेंटेन ठेवण्यासाठी त्याचं कसं नियोजन करता तुम्ही? मीटर्स येतात, पीएच मीटर असतो, TDS मीटर, टेम्परेचर मीटर, अमोनिया किट, ही सगळे किट्स असतात. त्याच्यावर आपण चेकिंग वगैरे करतो की पाणी कधी चेक करायचं, चेंज कधी करायचं, हे सगळं कॅल्क्युलेशन असतं. पर्ल फार्मिंग असू दे किंवा क्रॅप फार्मिंग असू दे, तुम्हाला तुमचं पाणी जर समजलं तर तुम्ही त्याच्यामध्ये विन होऊन जाता थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि पाणी एक वापरलं पाहिजे प्रॉपरली. सगळेजण काय करतात की आज विहिरीचं भरू, उद्या नदीचं भरूया, परत नंतर उद्या कॉर्पोरेशनचं भरूया, नगरपालिकेचं, असं चालत नाही. जे पाणी प्रॉपरली आहे एक पाण्यामध्ये सवय लावली तर त्यांचे व्यवस्थित सरायवर होते आणि मोर्टॅलिटी रेशो पाक पूर्ण कमी होऊन जातो. कॉर्पोरेशनचं पाणी आपल्याला चालत नाही, कारण की त्यात बोरिक पावडर टाकलेली असते जीवजंतू डेड करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जे काय असेल बोरवेल, नदी किंवा विहिरीच तुम्ही डायरेक्ट पाणी वापरू शकता. आता पाणी किती दिवसातून चेंज केलं जातं? पाणी आठवड्यातून 2 वेळा चेंज केलं जाते. आठवड्यातून ते डिपेंड फॉर वॉटर, तुमचं कसं घरचं पाण्याची तर स्ट्रक्चर पण पाण्याचे पॅरामीटर काय त्याच्यावर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून ते पाणी चेंजेस करायचं सर्व ठरवतं. त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं की ज्यावेळेस पाणी समजतं त्यावेळेस सगळं प्रॉपरली आणि ओके होऊन जातं सगळं. तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कधी नुकसान झालं का यामध्ये? नुकसान तर क्रॅप फार्मिंगमध्ये मला काहीच झालं नाही. का झालं नाही, कारण की माझं एक 8 वर्ष झालं सक्सेसफुली रन पर्ल फार्मिंग चालू आहे. त्याच्या आधारित पाण्याचे पॅरामीटर मेंटेन ठेवणे, त्याच्यामुळे मला क्रॅप फार्मिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. पर्ल फार्मिंग करताना सुरुवातीला जे प्रॉब्लेम आले तसं इथं मी काही फेसिंग केलं नाही, कारण की त्याचा अनुभव इथं मला उपयोगी पडला याच्या. आता आपल्याला यामध्ये खर्च काय काय होतो, कशावर होतो? एकतर स्ट्रक्चर बनवायलाच प्रॉपरली सगळा खर्च होऊन जातो. आणि दुसरं परत मेल फिमेल ॲडल्ट ब्रीडिंगचे क्रॅब हे असते ते विकत घेऊन सोडण्यासाठी तेवढा आपला ह्याच्यावर खर्च होऊन जातो. बाकी काही दुसरा काही खर्च नाही. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे सगळी पूर्ण. मग एखाद्याला घ्यायचे असतील विकत तर ते कुठून घेऊ शकतात? ब्रीडिंगचा क्रॅब हा माझ्याजवळ भेटून जातो. आणि खायला जरी हवे असतील तेही सुद्धा, कारण की आता ब्रीडिंगचा क्रॅब वेगळा असतो, म्हणजे ते ॲडल्टच द्यायला लागतात, म्हणजे एजेड चालून देऊन चालतात. आणि आपण जे सेलिंगला करतो ते एजेड क्रॅब विकतो, कारण ते वयस्कर झाले असते, ते पिल्ली घालू शकत नाहीत म्हणून आपण ते सेलिंगला काढतो. जी यंग ॲडल्ट असतात ते ब्रीडिंगसाठी आपण त्यात ठेवले जातात क्रॅब याच्यामध्ये. हे असे 2 प्रकारचे क्रॅब असते त्याच्यामध्ये. आता या फॉर्मची हाईट किती आहे? टोटल हाईट एक 12 फूट आहे बघा. 12 फूट आहे. आता हे स्ट्रक्चर कशासाठी बनवलेलं आहे? हे जे तुमच्या समोर आता हे स्ट्रक्चर दिसत आहे हे बॉक्स क्रॅप फार्मिंग आहे. त्याच्याकडे जागा वगैरे कमी असते, कमी जागा आहे, टेरेसवर वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा सेटअप आहे बॉक्स क्रॅप फार्मिंग. एका बॉक्समध्ये एकच क्रॅब राहतो, पाणी सर्क्युलेट होत जातं ह्याच्यामध्ये. आणि परत फक्त क्रॅब आपण वाढवू शकतो, इथे ब्रीडिंग होऊ शकत नाही. फक्त छोटा क्रॅब टाकणे, मोठा करणे आणि सेल आउट करणे. जागा कमी असेल तर हे आपण बॉक्स क्रॅप फार्मिंग करू शकतो, व्हर्टिकल बॉक्स क्रॅप फार्मिंग. तसेच ते पाईप क्रॅप फार्मिंग आहे, त्या साईडला जे तुम्हाला समोर दिसतं ते पाईप क्रॅप फार्मिंग आहे. जसं हे जे स्ट्रक्चर आहे सेम पॅटर्न आहे, फक्त पाईपमध्ये खेकडे आहेत त्याच्यामध्ये. ओके. आणि जे खाली जे हे तुम्ही आता खेकडे वगैरे दिसते ह्या इथे हे जे स्ट्रक्चर आहे हॅचरीचं, म्हणजे पिल्ल्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण एक रिसर्च म्हणून हा एक टँक बनवलेला आहे. प्लस आपण स्टोरेज टँकसाठी पण याचा वापर केला जातो याच्यामध्ये. नॅचरल स्ट्रक्चर हे आहे. आणि ज्याच्याकडे जागा कमी असेल त्यांनी बॉक्समध्ये करू शकतात. आता हे पूर्ण स्ट्रक्चर किती जागेत आहे ते मागचं? हे मागचं आहे हे जे आहे ते किती 15x12x20चा टँक आहे हा एक. ह्याच्यामध्ये हॅचरी प्लस आपण बॉक्स क्रॅप फार्मिंगचे एक आहे आणि पाईप क्रॅप फार्मिंगचं आपण स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे पाईप क्रॅप फार्मिंगचं स्ट्रक्चर आहे पूर्ण, ते बॉक्सचे होते, हे पाईप क्रॅप फार्मिंगमध्ये केलेले आहेत. म्हणजे एक कमी खर्चामध्ये आपण हे घरच्या घरी माझ्या पद्धतीनं थोडक्यात जुगाड पद्धतीनं म्हणला तरी चालेल असं हे मी स्ट्रक्चर उभा केलेलं आहे माझ्या पद्धतीने. ह्याच्यामध्ये एका पाईपमध्ये जे कंपार्टमेंट केले एका कंपार्टमेंटमध्ये एकच क्रॅब असतो त्याच्यामध्ये.
आता यासाठी खर्च किती होतो आपल्याला यामध्ये? हा जर एवढं फक्त एक डेमो सेशन साठी केलं होतं, एक 15 क्रॅपचं ते फक्त याच्यासाठी आपल्याला पाईपसाठी एवढ्या खर्च एक 2 आणि सगळं सेटअप उभा राहिलेला आहे छोटासा. पण ते बॉक्सचे जे केलेलं आहे ते कॉस्टिंग जातं, बॉक्स बाहेरून येते ते एक तेवढंच सेटअप वगैरे एक 40,000 रुपये गेलेला आहे. आणि ते नॅचरल स्ट्रक्चर आहे आपलं, ब्रीडिंग वगैरे होतं. आणि ह्याच्या इथंच आपण खाली बघू शकता हे हा स्टोरेज टँक आहे. ज्यावेळेस मला क्रॅप सेल आउट करायचे असते त्यावेळेस आपण ह्या स्टोरेज टँकमध्ये ह्यांना मूव्ह करतो. इथे स्टोरेज टँकमध्ये ह्या खेकड्यांना इथे ठेवतो. त्यांचं ज्यावेळेस सेलिंग करायचं त्यावेळेस त्यांना पॅकेजिंग वगैरे करून आपण ह्यांना शिफ्ट करतो. याच्यामध्ये विकायचं असेल त्यावेळेस आपण स्टोरेज टँकला क्रॅप सगळे शिफ्ट केले जाते. त्यातच प्लस वर हे रॅक मारलेले आहेत, हे आपण नवीनच आता आपण स्टार्टअप करत आहे. खाली आपले खेकडे पण दिसतात तुम्हाला आणि वर ते हानीबी मधमाशी पालनाचं पण आपण थोडक्यात आता स्ट्रक्चर चालू करत आहे. आता हे टोटल पूर्ण किती जागेत केले? एक 1.5 गुंठ्यात आहे सगळं बघा. 1.5 गुंठ्यात. तर काय सांगाल ज्यांना नवीन सुरुवात करायची यामध्ये, त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे? आता ज्यांना कुणाला क्रॅप फार्मिंग जर स्टार्टअप करायचं असेल तर एक प्रॉपरली नॉलेज घेऊन ट्रेनिंग घेऊन तुम्ही चालू करणे गरजेचं आहे. कारण की विदाऊट ट्रेनिंग फक्त व्हिडिओ बघून करण्यात काही अर्थ नसतो. कारण की प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन असतं. बिना शिकता कोणी इंजिनियर बनत नसतं, त्याला शिकावंच लागतं. तसंच एखादं स्ट्रक्चर नवी कोणताही बिझनेस होता, असं काही नाही क्रॅप फार्मिंग कोणताही बिझनेस करा पण प्रॉपरली राहू दे. 100% एक 70-80% तर नॉलेज असेल तर आपल्याला बाकीचं सगळं कलेक्शन करता येतं. पण नॉलेज असल्याशिवाय कोणतीही काही करू नये. एवढंच मी नवीन जे करणार आहे त्यांनी नॉलेज घ्या आणि मगच आपण क्रॅप फार्मिंग स्टार्टअप करू शकता. सुरुवात कशी करावी त्यांनी आणि सुरुवात कितीपासून सुरुवात करताना करावी? जर केली तर कमीत कमी एका गुंठ्यामध्ये आपलं टँकचं स्ट्रक्चर केलं तर बेटर राहील. आणि जर समजा ज्याच्याकडे जागा वगैरे कमी असेल तर त्यांनी आपले बॉक्स किंवा पाईप क्रॅप फार्मिंग टेरेसवर वगैरे किंवा गॅलरीत वगैरे कुठेही करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. आता तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली, पूर्ण स्ट्रक्चर सांगितलं आणि आपण बघतो की भरपूर जण विक्रीमध्ये चुकतात, विक्रीमध्ये अडचणी येतात. तर विक्रीमध्ये अडचणी येऊ नये त्यासाठी पूर्वतयारी त्यांची कशी असली पाहिजे? आता विक्रीसाठी अडचण येऊ नये तर जी व्यक्ती जी पर्सन जिथं सेटअप बनवते त्यांच्या तिथे त्यांनी तिथला थोडाफार नॉर्मली मार्केटचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी सुरुवातीला. मार्केटचा अभ्यास म्हणजे काय, जिथं फिश मार्केट असेल किंवा तुमच्या इथं आसपास हॉटेल्स असेल नॉनव्हेजची, तिथं जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे क्रॅब वगैरे. आणि मग नंतर त्यांनी यात उतरले चालते. असे पुणे मुंबई मार्केटला किंवा गोवा बेंगलोर ह्या फिश मार्केटला क्रॅब सेल आउट होते. पण जो व्यक्ती ज्या स्पॉटला राहतो तिथले नॉर्मली जर मार्केटचा अभ्यास जरी केला तर ते बरं होऊन जाईल त्यांच्यासाठी. आणि मग परत क्रॅप फार्मिंग केलं तरी चालेल. त्यांना खाद्य वगैरे कोणतं लागतं? व्हेज नॉनव्हेज दोन्हीही खाते. ते आपले जे काही इन डिटेल्स असतात ते सगळे ट्रेनिंगमध्ये आपले कव्हर होऊन जातात त्याच्यामध्ये असतात. चालेल दादा, धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती धन्यवाद. दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.